ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान पदाची स्वप्न त्यांना पडतायत असं वक्तव्य सपकाळ यांनी केलंय। मोदींकडे जसे दोन शेठ आहेत तसेच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकद देण्यात येते। दिल्लीश्वरांच्या आदेशानं मुंबई अदानींच्या घशात टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई ही कंबोजच्या घशामध्ये घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांना त्याची स्वप्न पडतात याचं पहिलं कारण सांगतो। नरेंद्र मोदींजवळ तसे दोन राष्ट्रीय सेट आहेत। त्यांना काही लोकांना ते खूप पैशांनी भरभक्कम सगळे संसाधने देऊन करतात आहे। नरेंद्र मोदींनी केलेलं हे जग जाहीर आहे, हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, सर्वमान्य झालेली आहे। तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज का मुंबोज काहीतरी जो माणूस आहे त्याला इतका गलेलट्टा आता करतात आहे की आता देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे। आणि आता मुंबई जी आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाने अडाणीच्या घशात टाकल्यानंतर उर्वरित जी मुंबई आहे ही आता त्या कंबोजला देण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे। त्यांना एवढे संसाधनं का पाहिजे तर ती संसाधनं ही दिल्ली देश पातळीवर वापरल्या करता एक माणूस त्यांनी तयार केलाय। नंबर 1, आता 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं घर कुठे आहे? नागपूरला आहे। त्यांची पाळमुळं कोठे जास्ती आहे, त्यांना कुठलं हवामान जास्ती भावलेलं आहे तर ते रेशीमबागकडून येणारं जे वारं आहे हे त्यांच्या कानावर त्यांच्याजवळ लवकर येतं। त्यामुळे तिथून त्यांना असे काही संकेत आलेले आहेत की 75 वर्ष झाल्यावर आम्ही यांचा राजीनामा